1 किलो बेसन पुरीचे लाडू कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. बेसन साध्या पाण्याने भिजवून घ्यायचं घट्टसर. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या. 1 किलो बेसन असेल तर 1 किलो साखर घ्यायची आणि साखरेपेक्षा थोडं जास्त पाणी त्यामध्ये घालायचं पाक तयार करण्याकरता. स्लो गॅसवरती पाक तयार करायला ठेवायचा. तोपर्यंत बेसनाचे सर्व पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या. एका कढईमध्ये साजूक तूप घ्यायचं आणि पुऱ्या तळायला घ्यायच्या. पुऱ्या तळताना खूप जास्त तळायच्या नाही, फक्त दोन्ही साईडला व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या. पुऱ्या गरम असतानाच त्या थोड्या हाताने बारीक करायच्या. सर्व पुऱ्या तयार झाल्यानंतर त्या हाताने बारीक केल्यानंतर त्या मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करायच्या, पण खूप जास्त बारीक करायच्या नाही. मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर परत त्या स्टीलच्या चाळणीमध्ये टाकून ते पीठ चाळून घ्यायचं, पण ते जाडसरच असायला हवं. पूर्ण पीठ जाडसर तयार झाल्यानंतर परत कढईमध्ये साजूक तूप घालायचं आणि ते पीठ व्यवस्थित छान खमंग भाजून घ्यायचं. असं जाडसर पीठ तयार व्हायला हवं. तयार झालेलं पीठ आता आपण साजूक तुपामध्ये भाजून घेणार. दुसऱ्या साईडला साखरेचा पाक तयार करायला ठेवायचा. लालसर कलर येईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं. वेलची, जायफळ, ड्रायफ्रूट्स सर्व बारीक करायचे आणि साखरच्या पाकामध्ये ते घालायचे. साखरचा पाक हा गोडीबंद नको, एकतारीपेक्षा थोडा जास्त आणि गोडीबंदापेक्षा कमी अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर त्यामध्ये हे भाजलेलं पीठ घालायचं. वेलची, ड्रायफ्रूट्स पाकामध्ये घालायचे.
साखरचा पाक आणि भाजलेलं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि खूप अशी पातळ कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसेल. हे लाडूचं आपलं सारण तयार आहे, पण हे पातळ असल्यामुळे हे कमीत कमी 12 ते 15 तास असंच झाकून ठेवायचं. जोपर्यंत लाडू वळता येत नाहीत तोपर्यंत. हे सारण इतपत घट्ट झालेलं आहे, पण आणखी थोडा वेळ असंच झाकून ठेवायचं. आता या सारणापासून आपण लाडू वळायला घेऊ. तोंडात टाकताबरोबर विरघळणारे असे आपले बेसन लाडू तयार आहेत.